हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. रामकृष्ण हरी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि थँक्यू. खूप लोक व्हिडिओ पाहत आहेत आणि अजून सर्वोत्तम असा प्रतिसाद द्या. सो आज नवमी होती, आय गेस अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आली होती. तर इथे बघा सगळीकडे कसं देवी बसल्यामुळे आवाज होतो ना, त्यामुळे काही व्हॉइस ओव्हर नीट आला नाही. तर मला हवन करायचं होतं आपल्या केंद्रात जसं सांगतात ना त्याप्रमाणे. तर मी ते सामान घेऊन आले होते. मध्येच भाजीचं दुकान दिसलं तर म्हटलं भाजी घेऊन टाकावी. भाजी म्हणजे काय, नेमकं आपलं टोमॅटो, कांदा या सगळ्या गोष्टी ज्या नेसेसरी असतात त्या. सो ते घेतलं आणि मग मी निघाले. आणि मला त्या क्लिपमध्ये मी काय म्हणत होते माहिती आहे का, माझ्या हातात एका हातात पाट होता, एका हातात ती पिशवी होती, सोबत भाज्या. सो मला अगदी डोईजड झालं होतं. तर पण कसंबसं मी चाललेच होते आणि ते मला कोणीही दिसत नव्हतं की मी कोणाला सांगेन की माझा किमान हातातला पाट उचलून घ्या. पण ठीक आहे, मी कसंबसं मॅनेज केलं आणि घरीच पोहोचत होते. आणि इथे आज आमच्या सोसायटीमध्ये काही फंक्शन्स होते जे लहान मुलांचे आणि स्त्रियांचे मुख्यतः असतात. सो मला तरी वाटतं की ना, गणपती आणि नवरात्रीमध्ये सोसायटीमध्ये जे फंक्शन्स होतात ना, त्यामुळे कुठेतरी आपण ना आपल्या डेली रुटीनमधून बाहेर पडतो आणि थोडंसं एंगेज होतो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. आणि असं असलं ना की थोडंसं आपल्यालाही रिलीफ मिळतो, कारण रोजचं तेच आपलं 7 ते रात्री 10पर्यंतचं एक फिक्स रुटीन जगण्यापेक्षा कसं ते थोडंसं आपल्याला ब्रेक मिळतो. आणि मी माझ्या फ्लोअरवर पोहोचले फायनली. आणि असा सुटकेचा निश्वास टाकला की यार फायनली आता आपण पोहोचलो आहे. आणि घरी पोहोचून आधी ते सगळं सामान ठेवून मी 10 ते 15 मिनटं निवांत बसले होते. सो केंद्रात सांगितल्याप्रमाणे आपण हवन करत असतो. खूप सोपी पद्धत असते, तुम्हीही केलंच असेल तर मला सांगाल तुम्ही की तुम्ही कशाप्रकारे करता. आणि माझ्याकडे पाट नव्हता. आता कसं नवीन संसार आहे ना, त्यामुळे छोट्या गोष्टी ॲड करत चालले. म्हणजे होईल सगळं सावकाश. सो पाट घेऊन टाकला. म्हटलं आपण किती दिवस आईकडून आणणार, बाजूवाल्यांकडून मागणार, तो घेऊन टाकला आज पाट. आणि हे भाज्या आणि ते सामान सगळं मी तुम्हाला दाखवते. दाखवायचं काय तुम्हाला माहीतच असेल, पण उगीच आपलं आणलं आहे तर दाखवावं म्हटलं. माझं पर्स आहे ही, आणि या सामानामध्ये ना मी मुख्यतः होमचं भांडंही घेऊन टाकलं. कारण कुठेतरी परातीमध्ये किंवा त्या आपल्या तांब्याच्या ताटामध्ये ते सगळं करण्यापेक्षा हे जर प्रॉपर असलं तर आपल्याला दर पौर्णिमेला किंवा अष्टमीला, येणाऱ्या प्रत्येक नवरात्रीला ते उपयोगी पडणारच आहे. तर ते वन टाईम आपलं होऊन जातं, म्हणून मी तेही घेऊन टाकलं. या यूज अँड थ्रोच्या वाट्या घेतल्या ज्या कधीही उपयोगी पडतातच. त्यानंतर होमचं सामग्री असते ती सामग्री घेतली. त्यामध्ये ह्या गवऱ्या येतात, त्यानंतर संमिधा येते, त्यानंतर काठ्या असतात, वेगवेगळ्या वृक्षांच्या त्या लाकड्या असतात त्याही घेऊन टाकल्या. भीमसेनी कापूर घेतला न विसरता. आणि तूप वगैरे तर होतं घरी, ते घेतले. आणि माती आईकडे होते तर आईकडून मातीही घेऊन आले होते. ह्या बघा त्या लाकड्या आहेत. आणि हे सगळं सामान मी असं एक करून सगळं घेऊन आले होते. फुलंही घेऊन आले होते. या कन्यांसाठी चुनरी घेऊन आले होते. मी यावेळेस ठरवलं होतं की ना आपण त्यांना काहीतरी शाळेची वस्तू द्यावी, तर मी त्याप्रमाणे शाळेच्या वस्तूही घेतल्या, पण त्या काही इथे ॲड नाही केल्या. असं किट येतं, पेन्सिल, पेन, पट्टी, त्या सगळ्यांचं एक किट होतं, ते किट घेतलं मी. आणि मला इथे मी नवीन असल्यामुळे मला काही ओळख नाही आहे, पण एखादी जरी कन्येचं पूजन व्हावं या दृष्टीने एक किट मी घेऊन आले होते. आणि हे बघा, उपवासाला मी जेही खाते ते मी आधी माझ्या कानाला ठेवत असते, तर तेही मी ठेवलेलं होतं. माझे काही प्रॉडक्ट्स आले होते आयुर्वेदिक, जे मी पहिल्यांदाच यूज करणार आहे. त्याचं काय इम्पॅक्ट होतो, त्याचं काय यूज आहे हे मी नक्कीच सांगेन. पण मला तरी वाटतं की 100% हे खूप बेनिफिट आहे. आणि इथे मी भाजीची तयारी करत होते. मला आज काळ्या मसाल्यामध्ये मटकी करायची होती. मग त्या हिशोबाने सगळी पूर्वतयारी करून घेतली. आणि तितक्यात खूप जोरात वीज कडकडायला लागल्या. पाहिलं तर पाऊस सुरू झाला होता. तुमच्याकडेही पडतो आहे का मला सांगा. संध्याकाळच्या वेळेमध्ये 1-1.5 तास पडतो आहे आणि मग शांत होतो आहे. पण तो 1 तास तो इतका भयंकर पडतो, म्हणजे अक्षरशः वादळ, विजा, पाऊस सगळं धो पडतच होतं. मग मी त्या हिशोबानेच खिडक्या लावून घेतल्या, मसाल्याची तयारी केली. मसाला चांगला परतला तेलामध्ये. आणि त्यानंतर ती भाजी ॲड केली आणि आपले जे मसाले असतात नेहमीचे ते सगळे टाकले. आणि माझी भाजी मग रेडी झाली. सो भाजी पण खूप छान झाली होती. मला तुम्ही सांगा, तुम्ही कशाप्रकारे करता मटकी? मला तरी अशी आवडते, छान लागते. आणि मग काय भाजी झाली आणि मी भाकरी घेऊन आले होते, कारण
कसं राहुल एकटाच असतो तर त्यामुळे किती चपातीचं पीठ मळणार आणि किती त्याला आपण हे करणार. त्यामुळे मग मी भाकरी खालून घेऊन आले होते, भात मी लावला होता आणि भाजी माझी झाली होती. सो ही बघा भाजी किती सुंदर झाली. आणि मला नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत आणि काही सुधारणा असतील तर त्याही मला नक्की सजेस्ट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.